गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि आपण सुरुवातीला बातमी बघणार आहोत राज्याला बसलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याची. आणि विशेषतः विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार फटका बसलेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात तर वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट सुद्धा झाली आहे. ऐन फेब्रुवारीच्या मध्यात जोरदार पाऊस आणि वादळी वारं आणि त्याचबरोबर गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं मात्र चांगलंच नुकसान झालंय. संत्रा आणि मोसंबीच्या पिकाला या गारपिटीचा खूप मोठा फटका बसलाय. अमरावतीसह नागपूरमध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या धनज, कामरगावसह कारंजा, मानोरा तालुक्यात रिमझिम पाऊस झालाय आणि याचा हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की वेधशाळेनं इशारा तर दिलेला होता हवामान विभागानं की काही ठिकाणी पाऊस होणार आहे, अवकाळी पाऊस होणार आहे. मात्र अमरावती जिल्ह्याला चांगलाचा फटका बसलेला आहे. खरं तर राज्यात काही ठिकाणी अजून थंडी कायम आहे, पण अमरावतीसह नागपूरमध्ये सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे. किशोर, अगदी अचानक आलेल्या या पावसानं चांगलीच दाणादाण उडवली असेल शेतकऱ्यांचं. काय काय नुकसान झालेलं आहे, किती मोठा फटका बसलाय आणि आत्ताची तिथली परिस्थिती काय आहे? आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय वाशिम मधली. वाशिम किंवा अमरावती या दोन्ही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. अमरावती जिल्ह्यातच भरपूर गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात गारपीट झालेली आहे, त्यामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांना जोरदार फटका बसलेला आहे. त्याचप्रमाणे हरभरा पिकाला सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता, पण जेव्हा प्रत्यक्ष हा पाऊस पडला तेव्हा मात्र भरपूर नुकसान झालेलं आहे. विशेषतः शेतकऱ्यांचं चांगलंच नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे. एका मागोमाग एक संकट विदर्भातल्या शेतकऱ्यांपुढे उभी आहेत आणि ती संकट काही संपण्याचं नाव घेत नाही. त्याचा फटका अर्थातच त्यांच्या पूर्णपणे शेतीला बसतोय, कारण अवकाळी पावसानं अक्षरशः दाणादाण उडवलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे. किशोर, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली आणि किती मोठं नुकसान झालंय? कुठल्या कुठल्या पिकांना धोका आहे? की कालपासनं वाशिम जिल्ह्यामध्ये जी आभाळ सदृश्य स्थिती होती, त्यात आज कारंजा तालुक्यातील अनेक भागात तसेच मानोरा तालुक्यातीलही काही गावांमध्ये पाऊस पडत आहे. या पावसामुळे जे रब्बीचं काढणीस आलेलं हरभऱ्याचं पीक आहे याला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच काही अंशी जो आंबा बहरला त्यालाही आणि संत्रा बागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. जर यापेक्षा जास्त अधिक जर पाऊस पडला तर काढणीस आलेल्या हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि गव्हालाही फटका बसू शकतो. किशोर, आज देखील पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे? हो, आजही अंदाज आहे ना. 16 ते 18 असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता. कारंजा आणि मानोरा वगळता वाशिम पासून कमी ढगाळ वातावरण आहे, मात्र कारंजा त्या बाजूला अधिक आभाळ असल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली. धन्यवाद किशोर या सगळ्या माहितीबद्दल. पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातल्या कुख्यात गुन्हेगार गजा मारणेनं त्याच्या वकिलामार्फत न्यूज 18 लोकमतला फोन केला होता. मला गुन्हेगार म्हणू नका, मला घेण्यासाठी लोक आले, त्याला मी काय करू असं मारणेचं म्हणणं होतं. हे कमी म्हणून की काय, तर माझ्या समाजकार्यामुळे लोकांचं माझ्यावर प्रेम आहे असंही मारणेला वाटतंय. पाहुयात मारणे आणि न्यूज 18 लोकमत मधलं हे संभाषण. गजा मारणे, तुम्ही काल तुरुंगातून सुटलेला आहात. गजा मारणे, तुरुंगातून सुटल्यानंतर अशा प्रकारचे शक्ती प्रदर्शन करून काय सुचवायचंय, काय दाखवायचंय? सर मी 6 वर्ष आतमध्ये होतो. हा, आणि 1 वर्ष मुलाखत बंद आहे. मी आतून कुणालाही निरोप देऊ शकत नाही की मला भेटायला या, न्यायला या, हे करायला या. जर लोक माझ्यावर प्रेम करत असतील, जनता कोण आहेत माझ्यावर हे लोक? प्रेम करत असतील, हे लोक कोण आहेत? गुन्हेगारी हा भाग सोडून समाजाविषयी मी काहीतरी चांगलं काम केल्याशिवाय लोक एवढी माहिती आलेली आहेत का? आणि हे गुन्ह्यांची यादी बघितल्यानंतर कुठली चांगली कामं गृहीत धरायची? त्याला फोन आला, माझ्या कार्यकर्त्याला फोन आला आणि त्यांनी सांगितलं हे सगळं बंद करा. मी उर्शे टोल नाक्यावरनं एकाच गाडीवरती स्वतःहून पोलीस स्टेशनला स्वतःहून गेलो, कोथरूड पोलीस स्टेशन, आणि तिथनं मी माझ्या घरी गेलो. आणि तरी जर माझ्यावर गुन्हे होत असतील
माझ्यावर अन्याय होत असेल तर मला मला न्याय मीडियानेच न्याय द्यावा मला. मीडियानं न्याय द्यावा तुम्हाला. मीडियानं न्याय द्यायला तुम्ही अशी काय कर्तबगारी गाजवली होती म्हणून एवढी मिरवणूक काढली? तर माझ्यावर लोक जर प्रेम करत असेल तर मी काय करणार सर? या महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे? 100% कायद्याचं राज्य आहे सर. मी केस मधनं निर्दोष सुटलेलो आहे. हा, माझ्यावर विनाकारण खोटा गुन्हा दाखल केला होता, खोटी केस केली होती आणि त्यातून मी न्याय व्यवस्थेवर आपला माझा भरोसा आहे. न्याय व्यवस्थेने मला त्यात निर्दोष सोडलेला आहे. आणि जर तुम्ही मला कसं म्हणता का मी गुन्हेगार आहे? पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना भाजपवर टीकास्त्र सोडलं. काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलंय. रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचतायत, पण पैसे मागण्यासाठी आपल्याला तसं करायचं नाही. राम का नाम बदनाम ना करो असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती, पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही तर वेगळी परिस्थिती असती असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुढची बातमी बघूयात. औरंगाबादमधल्या एका बलात्कार पीडित महिलेनं न्याय मिळत नसल्यानं पुढच्या 5 दिवसात आत्महत्येचा इशारा दिलाय. तिनं तृप्ती देसाई यांची पुण्यात भेट घेतली आणि त्यानंतर तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाला वाचा फोडली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख या नेत्यावर पीडित महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतरही त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही कारवाई का नाही असा सवाल विचारला जातोय. मैं पूरी तरीके से टूट चुकी, मेरा कोई भी साथ देने के लिए तैयार नहीं। मैं यहाँ पर बहुत मजबूरी के साथ आई हूँ और मैम को मैंने बोला है कि मैम अगर आप मेरा साथ नहीं दोगे तो मैं बिल्कुल 5 दिन के अंदर मैं मेरी जान का कुछ भी कर लूँगी। मुझे इंसाफ चाहिए। मैं लास्ट आपके पास आई हूँ, उसके बाद मैं कुछ भी नहीं करूँगी, मैं सिर्फ सुसाइड कर लूँगी। और मैं सुसाइड करूँगी तो मेरे सुसाइड के जिम्मेदार महबूब शेख और उसको जो भी सपोर्ट करे, मिनिस्टर रहने दो, मंत्री रहने दो, पुलिस वाले रहने दो, वो सब मेरी मौत के जिम्मेदार रहेंगे। मला तर विचारायचं की सुप्रियाताई सुळे ज्यांना संसद रत्न पुरस्कार दरवेळी मिळतात, आज राष्ट्रवादीचा युवकचा प्रदेशाध्यक्ष ज्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्या मुलीला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। ताई तुम्ही करताय काय? आज परिवार त्यांची जी काही जनसंवाद यात्रा आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती वारंवार फिरतीये। आज जयंत पाटील साहेबांचा जेव्हा वाढदिवस आहे तेव्हा त्यांच्याबरोबर विमानामध्ये महबूब शेख सारखी व्यक्ती दिसतीये। म्हणजे बलात्कार केलेल्या व्यक्तीला तुम्ही रक्षण करता म्हणून पाठीशी घालणार आहे का? पुढची बातमी बघणार आहोत. MMRDAचे आयुक्त RA राजीव यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. काल दुपारच्या सुमाराला झालेली ही चौकशी तब्बल 9 तास चालली होती. MMRDAच्या कामाबाबत ही चौकशी करण्यात आली. दरम्यान यावेळी टॉप सिक्युरिटीबाबत क्लीन चिट मिळालेली नाही, तर विविध टेंडरिंग कसं होतं आणि कोण काय काय निर्णय घेतो याबाबत ही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. टॉप सिक्युरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं MMRDAच्या आयुक्तांना समन्स बजावलं होतं आणि त्यानंतर ही चौकशी झाली आहे. MMRD मध्ये टेंडरिंग कसं होतं, कोण निर्णय घेतं, काय घेतं त्याच्याबद्दल. सर एवढी 9 तासापेक्षा जास्त चौकशी चालली, एवढं काय विचारण्यात आलं? ते 9 तास आम्ही आत बसलो म्हणजे 9 तास चौकशी चालली असं नाही आहे. 4 वाजता स्टेटमेंट संपलं होतं, पण त्यांचे सिनियर अधिकारी नव्हते ऑफिसमध्ये, ते आता आले, त्यांनी होई सांगितलं म्हणून आम्ही सही करून आलो. बीडची बातमी आहे. बीडमध्ये महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. माजलगाव तालुक्यातल्या शेलगाव थडी गावामध्ये विद्युत वाहक तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे 4 शेतकऱ्यांचा 8 एकर ऊस जळून खाक झालाय. काही वेळापूर्वी ही आग लागली होती. यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. संभाजी तौर, सुनील तौर, रमेश तौर आणि दत्ता तौर या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची आता मागणी केली आहे. 4 शेतकऱ्यांचा हा ऊस पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. महावितरणच्या या कारभाराबद्दल वारंवार शेतकरी आवाज उठवत आहेत, मात्र त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. लाखो रुपयांचा ऊस हा जळून खाक झालेला आहे. 8 एकरवर हा पूर्ण ऊस होता आणि
शेलगाव थडी गावातली ही घटना आहे। विद्युत वाहक तारेचं शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे संपूर्ण ऊस जळून खाक झालेला आहे। एकीकडे आपल्याला माहिती आहे महावितरण जर तुम्ही बिल भरलं नसेल तर वीज तोडण्याची धमकी देत आहे आणि त्याचबरोबर पूर्णपणे कनेक्शन कापून शेतकऱ्यांना सुद्धा कापण्याची सुद्धा धमकी दिली जाते। पण ते करण्यापेक्षा निदान ज्या त्रुटी आहेत त्या तरी दूर करा असं या शेतकऱ्यांचं वारंवार म्हणणं आहे। अंबरनाथमधली धक्कादायक बातमी। अंबरनाथ तहसील कार्यालयातल्या पंचायत समितीच्या गोदामामध्ये कुपोषित बालकांना वाटण्यासाठी आलेलं साहित्य अक्षरशः धुळखात पडल्याचं समोर आलेलं आहे। पंचायत समितीच्या गोदामातल्या कुबट आणि गलिच्छ वातावरणात हे साहित्य गेल्या काही दिवसांपासून विना वाटप तसंच पडून आहे। यामध्ये बेबी किट्स आहेत, खजूर, इंजेक्शन्स आणि आणखीही अनेक साहित्य पडून आहे। या गोदामात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, अतिशय कुबट वास पसरलाय। सामाजिक कार्यकर्ते नितीन बोराडे यांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे आणि जिथे हे सगळं साहित्य ठेवलंय तिथूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। ग्रामीण भागातील कुपोषित मुलांसाठी जे बेबी किट किंवा इतर जे साहित्य असते जे पंचायत समितीच्या मार्फत महिला बालविकास अधिकाऱ्यांमार्फत वाटप व्हायचं असतं, मात्र ते साहित्य गेल्या अनेक दिवसांपासून पंचायत समितीचे जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये कोणत्या परिस्थितीत पडलेलं आहे आपण पाहू शकता। अनेक कुबट वास आहे, अतिशय घाणेरडं वातावरण आहे या गोदामामध्ये। या गोदामाची जर अवस्था पाहिली तर घुशी, उंदरं या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांचं जे कवर आहे ते देखील उंदरांनी कशा प्रकारे फाडून टाकलेलं आहे, खुरतडलेलं आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारची काळजी या ठिकाणी घेतली जात नाही। साहित्य आणलं की या ठिकाणी डंप करायचं आणि त्यानंतर एखादी बातमी लागली तर त्यानंतर त्याच्या वाटपाला सुरुवात करायचा, असा कार्यक्रम अधिकाऱ्यांचा असतो। आता ही परिस्थिती गोदामातली पाहू शकतो की जे बेबी किट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे कुपोषित बालकासाठीचं, तिथली ही अवस्था आपण तिथलं हे भयान वास्तव आम्ही तुम्हाला दाखवतोय। या संदर्भात ज्यांनी तक्रार केली, ज्यांनी पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि ही बातमी समोर आणली ते आपल्यासोबत आहेत। नितीनजी, कशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून हे साहित्य इथे पडून आहे, तुम्ही कशा प्रकारची तक्रार केली? आपल्याला माहिती आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये बाल विकास व आपले महिला विकास कार्यालयामधून ज्या लहान मुलांसाठी व महिलांसाठी, गरोदर महिलांसाठी अनेक योजना शासनाकडून राबवल्या जातात, पण त्या योजना प्रत्यक्षात कागदावरच राहतात, ते प्रॅक्टिकली या लोकांपर्यंत पोचत नाही। आणि तुम्हाला स्वतःच मी दाखवलं आहे, कालही दाखवलं आहे, आजही दाखवतो आहे का जशा या लोकांना जोपर्यंत आपण जागृत करत नाही किंवा अधिकारी बेजबाबदार वागत आहेत आणि लोकांपर्यंत त्या योजना पोचवत नाही। बरं, तुम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर तुम्हाला काय उत्तर मिळालं आहे? मला असं उत्तर मिळालं का आम्ही ते वाटप केलेलं, खोटं बोलण्यात आलं, पण प्रत्यक्षात आपण जेव्हा या ठिकाणी आलो आणि आम्ही गावातल्या काही लोकांना विचारणा केली तर त्यांना ह्या स्कीम आहेत ह्याच गोष्टी काही लोकांना माहिती नाहीत। आम्ही न्यूज 18 लोकमत या संदर्भात जेव्हा संबंधित अधिकाऱ्यांशी, गट विकास अधिकारी असतील किंवा या प्रकल्पाचे जे अधिकारी असतील त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही आहे। ठाण्याला तुम्ही प्रतिक्रिया घेण्यासाठी जा किंवा मी महिला आयोगात या संदर्भात तक्रार दाखल करेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली, मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। त्यामुळे लवकरात लवकर हे साहित्य वाटप होईल का आणि या गोडाऊनची जागा बदलून सुरक्षित ठिकाणी हे साहित्य ठेवलं जाईल का, अशा प्रकारची अपेक्षा इथले तक्रारदार नागरिक व्यक्त करतायत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ। यानंतर बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी। मुंबई पोलिसांकडून भिकाऱ्यांच्या विरोधात अनोखी मोहीम राबवली जाते, त्यामुळे यापुढे आता आपल्याला मुंबईत भिकारी पाहायला मिळणार नाहीत। आम्ही असं का म्हणतोय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा रिपोर्ट पूर्ण पहा। मुंबईत आता भिकारी दिसणार नाही। मुंबई पोलिसांची भिकारी मुक्त मोहीम। चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय। मुंबईतल्या अनेक चौकांमध्ये, रेल्वे स्टेशन्सवर आणि गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नेहमीच भिकारी बघायला मिळतात, परंतु आता यापुढे मुंबई शहरात भिकारी दिसणार नाही। याचं कारण म्हणजे भिकारी मुक्त मुंबईसाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे। भीक मागणं हा कायद्यानं गुन्हा आहे। या कायद्याच्या अंतर्गत मुंबई पोलीस फेब्रुवारी महिन्यापासून भिकाऱ्यांवर आणि भिक्षेकऱ्यांवर कारवाई करतायत। मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकऱ्यांची संख्या वाढतीये आणि यामध्ये या वाईट परिस्थितीला आपला व्यवसाय बनवणाऱ्यांची संख्या जास्त आहे। त्यामुळे पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे।
यापूर्वी लखपती भिकारीही रस्त्यावर आढळून आलेले आहेत, तर या भिकेच्या धंद्या आडून इतर गुन्हेगारी वाढत असल्याचं लक्षात आल्यानं पोलिसांनी आता ही भूमिका घेतलेली आहे. त्यांना कोविडच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन भिक्षेकरी स्वीकारगृह चेंबूर येथे दाखल करण्याची सूचना आणि मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन यांना सूचना करण्यात आलेली आहे. भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातोय. काही लोक मुलं चोरून त्यांना भीक मागायला प्रवृत्त करतात, तर लोकांची सहानुभूती मिळवून जास्त पैसे मिळावेत म्हणून नुकतंच जन्मलेल्या बाळाला हे लोक उपाशी ठेवतात. ते बाळ सतत रडत राहावं म्हणून त्याला नाहक त्रास दिला जातो, ज्यामुळे त्या बाळाची पिळवणूक होत असते. काही लोकांसाठी तर भीक मागणं हा एक व्यवसायच बनलेला आहे. दिव्यांग असल्याचं नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचं खोटं सांगून पैसे घेतले जातात आणि त्यामुळे पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. जे हे उद्योगधंदे करत असतात ते स्वतःहून करत नाहीत, तर त्यांच्याकडून काही हे समाजकंटक लोक करून घेतात. अशा या समाजकंटक लोकांवरती कडक गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ह्यांना धडा शिकवला गेला पाहिजे, जेणेकरून ही बालमजुरी थांबेल, लहान मुलांवर होणारे अत्याचार थांबतील, हे आपल्याला दिसून येईल. ताब्यात घेतलेल्या भिकाऱ्यांना आणि भिक्षेकरांना त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर इथल्या भिक्षेकरी स्वीकारगृहामध्ये पाठवण्यात येत आहे. त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्थाही केली जाते. पोलिसांनी हाती घेतलेली ही मोहीम कौतुकास्पद आहे, पण ही मोहीम कितपत यशस्वी ठरेल हे पाहावं लागेल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी बघूयात. पर्यावरणपूरक अशा वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. यातूनच मग काही सायकल ट्रॅकही तयार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या BKC मधला असाच एक सायकल ट्रॅक मात्र आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत, कारण इथेच 7 कोटी रुपये खर्चून यापूर्वी बांधलेला ट्रॅक वाया गेलाय. उखडलेला रस्ता, मध्येच पार्क केलेल्या गाड्या, हे दृश्य आहे BKC मधल्या सायकल ट्रॅकचं. मध्ये सायकल स्वारांसाठी या खास ट्रॅकची निर्मिती करण्यात आली, पण अनेक कारणांमुळे हा ट्रॅक वापराविनाच वाया गेल्याचं जागोजागी बघायला मिळतंय. ज्या सायकल ट्रॅकसाठी 2011 साली साधारणतः 7 कोटी रुपयांचा खर्च झाला, पुन्हा एकदा 10 वर्षांच्या अंतराने त्यासाठी जेव्हा 18 कोटी रुपयांचा खर्च होतोय, मग याला करदात्या मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय नाही म्हणायचं का? 2011 मध्ये तयार करण्यात आलेल्या या ट्रॅकसाठी 7 कोटी रुपयांचा खर्च आला होता. आता पुन्हा 18 कोटी रुपये खर्चून नवा सायकल ट्रॅक बांधण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथच्या उंचीनेच हा ट्रॅक तयार होतोय. रस्त्यावरचा पाव भाग या सायकल ट्रॅक मध्ये वापरला गेलाय. पण मग 2011 सालच्या खर्चाचं काय, हा प्रश्न मात्र कायम आहे. मागचा खर्च अर्थात त्याचं जे काही ऑडिट होत असतं ते आहेच आणि तो पण वापरला जातो, असं नाही की होत नाहीये. पण मुख्य म्हणजे आपण बघत असाल की त्याला आपण अपग्रेड करतोय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जिथे चालायची तशी जागा नव्हती किंवा सायकलिंगसाठी तशी जागा नाही, त्याच्यावर आपण प्रयत्न करत आहोत. कोस्टल रोड जो होत आहे त्याच्यावर नक्कीच आपण वरळी ते PDP सायकलिंग करू शकाल. पूर्ण मुंबईत आपण हे अपग्रेड करतो. BKCतल्या G ब्लॉक मध्ये 18 कोटी रुपये खर्च करून हा एकच सायकल ट्रॅक तयार केला जातोय असं नाही, तर फेज 2 मध्ये देखील सायकल ट्रॅक साठी 14 कोटी रुपयांचं कंत्राट सुद्धा देण्यात आलंय. म्हणजेच 32 कोटी रुपये या सायकल ट्रॅक साठी खर्च होत आहेत. मात्र त्यानंतरही किती सायकल स्वार याचा फायदा घेतील याबाबत शंका आहे. जिथे खरंच गरज आहे अशा मुंबई शहरातल्या अनेक ठिकाणी हा सायकल ट्रॅक उभारला जाऊ शकतो का, तर याचं उत्तर नाहीच असं आपण म्हणू शकतो. कारण सायकल ट्रॅकसाठी मुख्य रस्त्याचा एक वेगळा भाग द्यावा लागेल, जो फुटपाथ आणि सायकल ट्रॅकला एका समान उंचीवर आणेल. आणि मुंबईसारख्या अरुंद रस्त्यांवर किंवा मुंबईसारख्या अत्यंत दाटीच्या रस्त्यावर हे शक्य आहे का, तर बिलकुल नाही. आणि म्हणूनच BKC मधला हा सायकल ट्रॅक कितीही यशस्वी झाला तरी सेम हे मुंबईतल्या इतर रस्त्यांवर राबवता येणं शक्य नाही, हे मात्र नक्की आहे. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आंतरराष्ट्रीय बातमी आहे. अमेरिकेच्या शिकागोमध्ये 2 दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होतीये. गेल्या काही तासात तर तिथे 16 इंच इतका बर्फ पडलाय. घरं आणि गाड्यांवर काही इंच अक्षरशः बर्फाचे थर साचलेत. जनजीवन अर्थातच पूर्णपणे काही प्रमाणात तरी विस्कळीत झालंय. पण असं असलं तरी बच्चे कंपनी मात्र खुश आहे, कारण त्यांना बर्फात मनसोक्त खेळायला मिळतंय. अमेरिकेत यावर्षी अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे आणि हवामान बदल हे यामागचं प्रमुख कारण आहे. आणि यानंतर आपण नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.